औरंगजेबा विरोधात महाराष्ट्राच्या 3 पिढ्या लढल्या। ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी बाप भावाचे खून केले, ज्यानं अनेक मंदिरं पाडली, त्याच औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी आज जाहीरपणे फुलं वाहिली। फक्त 2 महिन्यांपूर्वी आम्ही कधीही औरंगजेबाच्या समाधीवर जात नाही असं म्हणणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आज उघडे पडले। मागच्या 2 महिन्यात दुसऱ्यांदा एमआयएमचा दुतोंडी चेहरा समोर आला। पाहूया आमचा हा रिपोर्ट। आणि ते म्हणतं की नाही, तुम्ही औरंगजेबच्या कबरी समोर जाऊन कधी बघितलं? पण असं नाही आहे की सगळे मुसलमान जाऊन त्यांच्या कबरी समोर जाऊन नतमस्तक होता आणि गुडघे टेकतात। हे कोणी बोलले, कोणी दाखवले? तुम्ही दाखवा ना आम्हाला असं काय। हे नाही की औरंगजेबच्या सपोळे जाऊन तुम्ही हे करता। आम्ही कोणाच्याही कबरे पुढे समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही। मुख्यमंत्री म्हणले की कबरी समोर गुडघे टेकणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत। त्यांनी सांगून दाखवा ना आम्हाला। आम्ही फक्त अल्लाच्या समोर जाऊन नतमस्तक होतो, कोणत्याही कबरी समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही। आम्ही कधीही औरंगजेबापुढे नतमस्तक होत नाही असं म्हणणारे खासदार जलील स्वतः औरंगजेबाच्या समाधीवर फुलं वाहत आहेत। माध्यमांसमोर आयटीत बोलायचं आणि पक्षाचा बडा नेता आला की औरंगजेबाच्या समाधीवर वाकून फुले चढवायची। त्याची ही 2 दृश्य बघा। आणि ते म्हणतं की नाही, तुम्ही औरंगजेबच्या कबरी समोर जाऊन कधी बघितलं? पण ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणले की कबरी समोर गुडघे टेकणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत। त्यांनी सांगून दाखवा ना आम्हाला। हे नाही की औरंगजेबच्या सपोळे जाऊन तुम्ही हे करता। आम्ही कोणाच्याही कबरे पुढे समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही। हे काय आहे? एक मानसिकता लोकांची तयार झालेली आहे की औरंगजेबच्या कबरी समोर जाऊन आम्ही नतमस्तक होतो, असं काही नाही आहे। कोणाच्याही कबरे पुढे समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही। आम्ही फक्त अल्लाच्या समोर जाऊन नतमस्तक होतो, कोणत्याही कबरी समोर जाऊन आम्ही नतमस्तक होत नाही। पण असं नाही आहे की सगळे मुसलमान जाऊन त्यांच्या कबरी समोर जाऊन नतमस्तक होता आणि गुडघे टेकतात। हे कोणी बोलले, कोणी दाखवले? तुम्ही दाखवा ना आम्हाला असं काय आहे करके उसमें। एका कार्यक्रमानिमित्त एमआयएमचा चिथावणीखोर नेता अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आला होता। आधी एका दर्ग्याला भेट दिली, त्यानंतर आजी खासदार जलील आणि माजी आमदार वारिस पठाण दोघांसोबत अकबरुद्दीन औरंगजेबाच्या समाधीवर गेला। आधी अकबरुद्दीननं फुलं वाहिली, नंतर खासदार जलील महोदयांनी, नंतर वारिस पठाणांनी। देशातल्या सर्व पक्षांपेक्षा आम्ही किती सेक्युलर आहोत यावर जलील आणि असदुद्दीन ओवैसी सभा गाजवतात। मात्र जेव्हा आपण आपल्याच विधानांवर खोटे पडल्याचं उघड होतं तेव्हा त्याला सावरताना मात्र त्यांना धडपड करावी लागते। पण असं नाही आहे की सगळे मुसलमान जाऊन त्यांच्या कबरी समोर जाऊन नतमस्तक होता आणि गुडघे टेकतात। हे कोणी बोलले, कोणी दाखवले? तुम्ही दाखवा ना आम्हाला असं काय आहे करके उसमें। हे काय आहे की एक भावनिक मुद्दे, राजनैतिक मुद्दे, हे पार्टींचा धंदाच असा झालेला आहे। नाही काय आहे की खुलदाबाद मध्ये अनेक महापुरुषांचे जे आहे ते दर्गा तिथे आहे। त्या सर्व दर्गावर जेव्हा माणूस तिथे जातो, खुलदाबादला कोणीही गेलं तर ते औरंगजेबच्या समाधीवर जातो, औरंगजेबच्या खबरेवरही ते जातो। म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही। काय आहे की दर्गाला जेव्हा आपण जातो, फक्त औरंगजेबची मजार तिथे आहे का खुलदाबादला? नाही, खूप मोठे दर्गा आहे आणि एक इतिहास आहे त्या दर्ग्यांचा। तर त्या दर्गांवर गेल्यावर असं नाही आहे की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकता, इथे नाही आम्हाला जायचं, असं नाही करू शकता। सध्या एमआयएमची धूर्त स्ट्रॅटेजी मुरलेल्या पक्षालाही लाजवणारी आहे। जेव्हा भोंग्यांविरोधात राज ठाकरे आंदोलन पुकारतात तेव्हा एमआयएम मौन राहतं। मात्र जेव्हा औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होते तेव्हा ओवैसी अचानक हैदराबादेतनं औरंगाबादेत प्रकट होतात। एकीकडे असदुद्दीन ओवैसी शिवसेना भाजप एकच आहे असं म्हणतात आणि दुसरीकडे त्यांचा खासदार शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पाठवतो। अब क्या बोलेंगे? नहीं, मोदी को रोकना है। मेरे दोस्त, कब से फर्क पैदा हो गया बीजेपी शिवसेना में? कब से फर्क पैदा हो गया? मगर ये लोग आकर हमारे जहनों को कैप्चर करके बैठे।
आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तापासून दूर ठेवण्याची गरज आहे. मी त्यांना भेटणार आणि भेटून त्यांच्याशी चर्चा करणार. कमीत कमी मला काय सांगायचे आहे की तुम्ही बसून चर्चा तर करा ना. मग मी म्हटलं तर रिक्षा चालवायचं असेल तर एक पहिया अजून जोडून द्या ना, आपण कारमध्ये बसून आपण भारतीय जनता पार्टीला पराभूत करू. मोठा भाऊ सेक्युलरिझमचा बुरखा चढवून जात धर्म सद्भावनेच्या गप्पा करतो. दुसरीकडे धाकटा भाऊ सभांमधनं कट्टरतेचं विष पेरतो. आपको समझना है, महाराष्ट्र के मुसलमानों को समझाने के लिए, महाराष्ट्र के सेकुलर जहन रखने वाले लोगों को समझाने के लिए शिवसेना को तुमने सेकुलर बना दिया और मंजलिस को तुमने कम्युनल कह दिया. अपने करप्शन के स्कैंडल्स को छुपाने के लिए इन्होंने सेकुलरिज्म को खत्म नहीं बल्कि दफना दिया. महाराष्ट्र में दफना दिया सेकुलरिज्म को कांग्रेस ने, राष्ट्रवादी कांग्रेस ने. सेकुलरिज्म की तवक्को करने वालों, बाबरी मस्जिद को बना लो, अकबर ओवैसी गौर करेगा सेकुलर होने या नहीं होने का. मेरी लुटी हुई इस्मत मुझको लौटा दो. मेरे जलते हुए आशियाने पर पानी डालो, फिर तुम मुझसे सेकुलरिज्म की तवक्को करो. हर एक्शन का रिएक्शन है. सही है गलत? लोग बोलेंगे अकबर ओवैसी फिरका परस्त है. फिरका परस्त, वो परस्त, ये परस्त, मैं नहीं जानता. मैं सिर्फ मुस्लिम परस्त हूं. असदुद्दीन ओवैसी दर एका मिनिटाला राज्यघटनेचे दाखले देतात आणि धाकटा भाऊ 20 वर्षांपूर्वीच्या घटनांवरून कसा सूड उगवला हे जाहीरपणे सभेत सांगतो. मगर नौजवानों, क्या तुमको मालूम कि बाबा साहब अम्बेडकर के साथ सादुल्ला और नवाजुद्दीन भी उस कमेटी के मेंबर थे. याद रखो इन दोनों नामों को, क्योंकि कल के दिन जब आरएसएस और बीजेपी संघ परिवार के लोग बोलेंगे ये मुल्क हमारा है, तेरा नहीं है, तो बोलना ये कॉन्स्टिट्यूशन बनाते वक्त तुम्हारे अब्बा नहीं थे, हमारे अब्बा थे. जब कॉन्स्टिट्यूशन बन रहा था तो हमारे अब्बा बैठे थे वहां पर बाबा साहिब के साथ. आपके मम्मी डैडी नहीं थे वहां पर. बाबरी मस्जिद की शहादत, सरों और सीनों पे गोलियां, ताडा में बच्चे जेल में गए, बंबई गुजरात का फिसाद हुआ, उसके बाद बंबई के बम धमाके हुए, उसके बाद हुए. सही है ना? पहले तो नहीं हुए ना. हुए, गलत हुए, मासूमों की जान गई, हम मजम्मत करते हैं. एकीकडे असदुद्दीन ओवैसी मुस्लिम तरुणांना तलवारीऐवजी पेन हातात घेण्याचं आवाहन करतात, तर दुसरीकडे त्यांचाच लहान भाऊ मुस्लिम तरुणांची माथी भडकवतो. आपके पास कितने लोगों के पास जेब में कलम है? कितनों के पास नहीं है? हाथ उठाओ. यही परेशानी है मुसलमानों से. कलम रखो जेब में, ये कलम रखो, लिखो, याद रखो इन चीजों को. जेब में कलम रखो, ये कलम तुमको जिंदा रखेगा. तलवार जिंदा नहीं रखेगी, कलम जिंदा रखेगा. ये मुल्क हमारा था, हमारा है, हमारा रहेगा. हमको जाने की बात कहने वालों, खुदा ना खास्ता, 1000 मर्तबा खुदा ना खास्ता. पहले तो नहीं जाने वाले. हम गए तो खाली हाथ नहीं जाएंगे. ताज को भी ले जाएंगे, लाल किले को भी ले जाएंगे, कुतुब मीनार को भी ले जाएंगे. बचेगा क्या? राम मंदिर आणि ट्रिपल तलाकच्या निकालावरून असदुद्दीन ओवैसी कोर्टाच्या निर्णयावर खंत व्यक्त करतात. मात्र जेव्हा त्यांच्या भावाची वादग्रस्त विधानांची केस कोर्टात असते तेव्हा कोर्टाचा अनादर नको म्हणून तोंडावर बोट ठेवतात. एकीकडे औरंगाबादचे खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानाला मानतात, दुसरीकडे ज्या औरंगजेबानं हालहाल करून संभाजीराजेंना मारलं त्याच्या समाधीवर 2-2 वेळा फुलंही वाहतात.
की आमची पार्टी तुमच्यासारखे नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा हे फक्त राजनीतीसाठी, आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी इस्तेमाल करणारे तुमचे राजनीतिक पक्ष आहेत. तुम्हाला जितका आदर नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, तितका आदर आम्हाला आहे. संभाजी महाराजांचा आदर आम्ही करतो. जवळपास पूर्ण राज्यघटना असदुद्दीन ओवैसींची तोंडपाठ आहे. भारतीयांच्या धर्मनिरपेक्षतेवर त्यांना दांडगा विश्वासही आहे. मात्र ज्या औरंगजेबानं असंख्य मंदिरं पाडली, ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी बापाला डांबलं, भावाचं मुंडकं छाटून हत्या केली, ज्या औरंगजेबाविरोधात महाराष्ट्रातल्या 3 पिढ्या लढल्या, त्याच औरंगजेबाच्या कबरीपुढे त्यांच्याच पक्षांचे नेते गुडघेही टेकतात. दत्ता कनवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.